गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार. अदालत टाइम्स मधून सलोनी ठाकूर. महार वतनी इनामी व गायरान जमिनीबाबत SSC ST समाजाचे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे निवेदन. राज्यसभा खासदार चंद्रकांत खंडोरे यांच्या मार्गदर्शनानुसार भीमशक्ती सामाजिक संघटना जळगाव जिल्हा यांच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना महार वतनी इनामी व गायरान जमिनीच्या संरक्षणासाठी तसेच चुकीने हडप झालेल्या जमीन प्रकरणावर कारवाईची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आलेले आहे. निवेदनात म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज तसेच ब्रिटिश सरकार यांच्या काळात शेड्यूल कास्टच्या शूरसैनिकांनी केलेल्या पराक्रमाच्या मानाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये त्यांच्या कुटुंबियांना उपजीविकेसाठी जमिनी बक्षीस म्हणून देण्यात आलेल्या होत्या. अनेक वर्षे या जमिनीवर अनुसूचित जाती समुदाय शेती करून उदरनिर्वाह करत होता. मात्र गेल्या जवळपास 20 वर्षापासून विविध ठिकाणी या जमिनींवर प्रभावशाली लोकांच्या नजरा पडल्या असून ब्लॅकमेलिंग, बळजबरी, अत्याचार आणि अगदी खुनांसारख्या गंभीर घटनांद्वारे जमिनी हिसकावून घेण्याचे तक्रार वाढल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. यामुळे ST SSC समाजाचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन नष्ट झालेले असून अनेक जण बेरोजगार झालेले आहे. संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात अलीकडील पुणे येथील मुंडवा परिसरातील सुमारे 40 एकर महार वतनी जमीन बेकायदेशीरपणे खरेदी झालेल्या उल्लेखनीय करण्यात आलेल्या आहे. या खरेदीसाठी पुढील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव यांच्या खासगी कंपनीचा सहभाग असल्याचा दावा करण्यात आलेले हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरलेले आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार फक्त हेच प्रकरण नव्हे तर राज्यभरात हजारो लाखो एकर वतनी जमीन प्रस्थापितांनी बेकायदेशीररित्या हडप केलेल्या आहेत. अनुसूचित जाती जमातीच्या समाजाला देशोधडीला लावणाऱ्या या सर्व प्रस्थापितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई व्हावी. जळगाव जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमातींच्या वतीने जमीन हडप झाल्याची अनेक प्रकरणे असल्याचे आरोप करत संबंधित जमिनी मूळ हक्कदारांना परत मिळवून देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे. याचबरोबर बातमीपत्र संपले.